शिवा, काय झालं? कुठे हरवलीस तू? काय नाही, उभी असच. सांग ना, काय झालं? आज गेली होतीस ना तिथे, पेपर्स मिळाले? अशी मिळाले असते पेपर्स, पण ते काकाला कुठून टीप लागली काय कळत नाही यार. म्हणजे काय नक्की? अरे म्हणजे आम्ही सगळी फिल्डिंग लावली होती, पूर्ण पूर्ण सोय केली होती आत घुसायची घरात. बरं झालं तुम्ही सटकलात तिथनं, नाही तर ते पोलिसांना प्रश्नांची उत्तरं देत बसावं लागलं असतं. नाही यार, हे ना हे घरात घुसणं वगैरे हा पर्यायच नाही आता. वेगळा काहीतरी मार्ग शोधायलाच लागणार. काका खूप अलर्ट झालाय. माझ्याकडे एक पर्याय आहे. ऐकून घे. आपण समजा काकाकडनं ते घर विकत घेतलं तर त्याला विचारू ना, त्याला किती पैसे हवेत आणि फेकू त्याच्या तोंडावर पैसे. सगळा विषयच मिटेल ना. अगं अशी माणसं हावरट असतात पैशांसाठी. ते अरे पण अशा माणसांना पैसे देऊन वर चढवायचं नाहीये ना. उद्या उठून तुझ्याकडे कुठल्या वेगळ्या गोष्टींसाठी पैसे मागितले, तू काय देणार आहेस का? असं नाही करायचंय. मला ना त्याला घरात घुसून मारावंसं वाटतंय. त्याला काय वाटतंय रे, की घर मिळवलं, पुरावे आले आपल्या बाजूने, मग काय जिंकला तो? त्याच्याकडनं तर आपलं घर मिळवणारच आहे मी, तेही पुराव्यांसकट. आणि नाही आजीच्या पायाशी टाकलं ना माफी मागायला, तर नावाची शिवा नाही मी. नक्की होईल. पण तू खूप टेन्शन घेऊ नकोस. हे होण्यासारखं आहे, हे करू शकतो आपण. मला खरंच नाही कळत आहे काही. शिवा, मला एक गोष्ट सांग, तुझ्या मनात काय चाललंय आता? कसलं टेन्शन आहे? अशू, मला असं वाटतं की आपलं घर परत नाही मिळालं तर काय करायचं? हा ऑप्शनच नाहीये आणि टेन्शन घेण्यात तुला अलाउड नाहीये. हे बघ, ते घर आपलं आहे, ते आपल्याला मिळणारच. आपल्याला फक्त ती कागदपत्र हवी आहेत, दॅट्स इट. त्या काकाला आपण धडा शिकवायचाच आहे. शिवा, हे बघ, तू खचून चालणार नाही. तू इतरांना धीर देणं गरजेचं आहे आणि मी तुला धीर देणार.